केरळच्या तिरुवनंतपुरम मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील एका 23 वर्षीय तरुणाने त्याची आजी, भाऊ आणि प्रेयसीसह एकूण 5 जणांची हत्या केली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे। सोमवारी सायंकाळी काही तासात 3 वेगवेगळ्या ठिकाणी या हत्याकांडाच्या घटना घडल्या। धक्कादायक म्हणजे या तरुणाने या हत्या केल्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने या सगळ्याची कबुली दिली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात। 24 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली। 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अफान त्याच्या घरून निघाला। घरापासून 25 किलोमीटर अंतरावर त्याची आजी सलमा बीबी राहत होती। आजीच्या घरी जाऊन त्याने हातोडीने आजीच्या डोक्यात वार केला आणि तिला ठार केलं। त्यानंतर त्याने हातोडी स्वच्छ केली व तिथून तो बाहेर पडला। तिथून तो त्याच्या काकांच्या घरी गेला। आजीच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर त्याचे काका लतीफ राहत होते। काका समोर दिसताच अफानने हातोडीने त्यांचं डोकं फोडलं। त्यानंतर त्याने काकी सजिदाच्या डोक्यावरही हातोडीने असेच अनेक घाव घातले। दोघेही मृत्युमुखी पडले आहेत याची खात्री करून तो काकांच्या घरातून बाहेर पडला। काका काकीला ठार केल्यानंतर अफान स्वतःच्या घरी परतला। घरात असलेला 13 वर्षीय धाकटा भाऊ एहसानवरही त्याने असाच हातोडीने वार केला। त्यानंतर घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन त्याने आईचंही डोकं हातोडीने फोडलं। त्यानंतर तो खाली आला। शेजारी राहणारी त्याची प्रेयसी फरशाना हिला त्याने घरी बोलावून घेतलं। तिला एका खोलीत तो घेऊन गेला। त्यानंतर अफानने हातोडीने तिच्या डोक्यातही घाव घालून तिला ठार केलं। यामध्ये केवळ अफानच्या आईचा जीव वाचला आहे, मात्र सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं केल्यानंतर अफान पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला। आपण केलेल्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली आणि त्यानंतर त्याने उंदीर मारण्याचं औषध घेऊन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आखाती देशात अफानच्या कुटुंबाचा व्यवसाय होता। हा व्यवसाय डबघाईला आल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता। त्यातच त्याला आखाती देश सोडून भारतात परतावं लागलं होतं। दरम्यान अफानचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्याचे कॉल डिटेल्स आता तपासले जात आहेत। तसंच त्याला ड्रग्सचं व्यसन आहे का हे देखील तपासलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे केरळसह देशभरातच एक खळबळ माजली आहे। या प्रकरणाचे अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।